मंडळी, कसे आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती। तर आज आपण आलेलो आहोत प्लॅनेटोरियम बघायला, म्हणजेच तारांगण बघायला। चला तर मग माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल, चला तर जाऊया, कसं आहे ते पाहूया। तर आम्ही आता जे प्लॅनेटोरियम बघायला आलेलो आहोत त्याबद्दल तिकीट काढण्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देऊ इच्छिते। आधी जर तुम्हाला तिकीटं काढायची असेल तर ऑनलाईन अवेलेबल नसतात, ते तिथे प्रत्यक्ष जाऊनच तुम्हाला तिकीट काढावे लागतात। आणि हो, त्याच्या आधी 2 तास आधी तुम्हाला बुकिंग करावी लागते, हे त्यांनी आम्हाला फोनवर सांगितलं। मग माऊचे पप्पा जाऊन पहिले आधी तिकीटं काढून आले आणि नंतर मग आम्ही सगळेजण 2 तासानंतर तिथे गेलो होतो। तर तिथे ऑनलाईन बुकिंग होत नाही, प्रत्यक्ष जाऊनच बुकिंग होते। आता सध्या तरी 2025 चालू आहे, अजूनसुद्धा त्यांनी ऑनलाईन केलं असतं तर थोडं सोपं पडलं असतं लांबच्या लोकांना, पण ठीक आहे, अजूनसुद्धा ती सोय नाही आहे। तुम्ही जर प्रत्यक्ष इथे येऊन तिकीट काढणार तरच हा शो तुम्हाला बघायला मिळेल आणि 2 तासाआधीच हे बुकिंग घेतात, ऐन वेळेस बुकिंग घेत नाहीत। मग आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर कळलं की शो सुरू व्हायला अजून थोडा वेळ आहे, म्हणून तिथेच जवळ वेद मंदिर होतं, तर तिथे आम्ही दर्शनाला गेलो। त्र्यंबक रोडला हे वेद मंदिर लागतं, तिथे पायी अंतरावरच तुम्हाला मिळेल प्लॅनेटोरियमच्या जवळ। आणि नाशिकला येणार तर हे वेद मंदिरसुद्धा नक्की पहा, खूप छान मंदिर आहे, संगमरवरी मंदिर आहे आणि जगातील सगळ्यात पहिला वेद इथे ठेवलेला आहे। म्हणजे वेदाचं मोठं पुस्तक इथे ठेवलेले आहे, ज्यात 4 वेद त्यांनी एकत्र केलेले आहेत। पहिल्यांदाच असं पुस्तक काढलं गेलं आणि गुरु गंगेश्वर जे आहेत त्यांच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधण्यात आलं। तिथे त्यांची मूर्तीसुद्धा आहे गुरु गंगेश्वरची। त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लोकांना वेदांची सगळी माहिती मिळावी आणि सोयीस्कर व्हावं म्हणून सगळे जे वेद पंडित होते, ज्यांना चांगल्या प्रकारे वेद माहिती होते, ज्याच्यात कुठलाही एरर त्यांनी काढला नव्हता, इतके परफेक्ट वेद त्यांनी ते निवडले, रचले, लिहिले, एकत्र आणले आणि असं पुस्तक बनवलं। हे ते पहिले गुरु आणि त्यांच्या स्मरणार्थ हे मंदिर आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी ती मांडणी केलेली आहे। आजपर्यंत त्याच्यात कोणीही त्रुटी काढू शकलेलं नाही आणि हे मंदिरसुद्धा खूप छान बांधलं गेलेलं आहे। गणपतीची मूर्ती आहे, रामाची मूर्ती आहे, शिवशंकराची खूप मोठी पिंड आहे, सगळं काही आहे, खूप सुंदर आहे त्याच्यात। आणि या पुस्तकाबद्दल, वेदांबद्दल सीडीज म्हणा, व्हिडिओ, कॅसेट, पुस्तकं सगळं तिथे अवेलेबल आहे। तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळवायची असेल तर सगळं तिथे तुम्ही विचारू शकता, जाणून घेऊ शकतात आणि हे मंदिर बघण्यासारखं आहे। एकदा तरी तुम्ही नक्की भेट द्या जर नाशिकला आलात आणि त्र्यंबक रोडला आलात तर। आम्ही सुद्धा खूप छान प्रकारे आणि शांततेत व्यवस्थित दर्शन घेतले। नंदीची जी मूर्ती होती ती सुद्धा खूप मोठी होती, तुम्ही पाहू शकतात आणि शांत वाटत होतं, खूप मनात प्रसन्न वाटत होतं, असं वाटत होतं निघूच नाही या मंदिरातून, पण शो बघायचा होता, जायचं होतं म्हणून सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि पायीच गेलो। खूप म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे। जर तुम्ही प्लॅनेटोरियमला येणार असाल तर नाशिकमध्ये राहायला असणार तर नक्की भेट द्या। मग चला तर मग आता दर्शन झाले, खूप छान दर्शन झाले, प्रसाद मिळाला आणि नंतर मग आम्ही परत प्लॅनेटोरियमला जायला निघालो। आणि प्लॅनेटोरियमबद्दल माहिती द्यायची म्हटली तर मग तिकीटची माहिती तर मी दिलेली आहे की आधीपासून बुक करावं लागतं आणि जर तुम्ही जास्त जण जाणार तर तुम्हाला परवडेल, कारण 1-2 जणांसाठी सुद्धा तितकंच तिकीट आहे आणि ग्रुपनी जाणार सुद्धा तितकंच तिकीट आहे। जवळपास 700 रुपये तिकीट तुम्हाला तिथे काढावं लागेल, 700 ते 800 रुपये, आणि ग्रुपने जाणार तरी तेवढंच तिकीट काढावं लागेल, इंडिव्हिज्युअल जाणार तरी तेवढेच पैसे लागणार, कारण मिनिमम प्राईस त्यांचं मिनिमम अमाऊंट जी तिकिटाची आहे तीच आहे आणि 15पेक्षा जास्त ग्रुप ते घेत नाही, 15चा ग्रुप ते शक्यतो घेतात। त्यानंतर मग 15पेक्षा जास्त जण असतील तर मग पैसे वाढतात। आणि आता आपण प्लॅनेटोरियमला पुन्हा पोचलेलो आहोत, हा आहे त्यांचा हॉल आणि आता आपण थिएटरला जाणार आहोत। हा फुल्ली एअर कंडिशन डोम थिएटर आहे आणि
हा 2007मध्ये एस्टॅब्लिश झाला. 2007ला याची स्थापना झाली आणि त्यानंतर मग बरेच शो इथे दाखवले गेले. इथे या डोमची म्हणजे या थिएटरची जी कॅपॅसिटी आहे ती 100हून अधिक आहे. 100 लोक ॲट अ टाईम हा शो पाहू शकतात एवढी याची कॅपॅसिटी आहे. आणि याचे संपूर्ण नाव यशवंतराव चव्हाण प्लॅनेटोरियम असे आहे. तर चला तर मग आता शो बघूया कसा आहे ते. आणि हा शो मी संपूर्ण दाखवू शकत नाही, खूप मोठा होता तो शो आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा होईल आणि आमचासुद्धा पहिला एक्सपिरियन्स होता. इथं फक्त आम्हीच कोणीच नाहीये. आता हा शो सुरू होणार आहे, बघू कसं आहे. आम्ही पूर्ण झोपून गेलेलो आहोत कारण सगळं वरती दिसणार आहे. आम्ही ज्या टायमाला हा शो बुक केला ना त्या टायमाला कोणीच आलेलं नव्हतं. जसं काही संपूर्ण थिएटर आमच्यासाठी बुक होतं, आम्हीच होतो फक्त. पण नाही, नंतर काही जण आले आणि मग नंतर मग आम्ही बघितला हा शो. चला तर मग एन्जॉय करू कसा आहे हा शो. Civilization tower above the desert, while other artifacts lie buried under the sands and hidden in the stars above. To the ancient Egyptians, the stars were a part of the great circle of life, death, and rebirth. They were the realm of the gods who governed the earth from the sky. Were believed to be living gods who would continue to rule Egypt from thrones in the heavens long after their deaths. Many of their great temples and monuments were accurately aligned to objects in the sky and towered above the earth as if the stars themselves. But what did the Egyptians really understand about the stars? And what is their contribution to our modern science of astronomy? I'm John Rhys Davis. Join me as we search through the temples, tombs, and the skies of Egypt long past to uncover the secrets of their knowledge. Knowledge hidden in the stars of the pharaohs. Say 5 million years from now? I didn't think so. But we have. And we didn't stop there. What about life on Earth 100 million years into the future? Or maybe even twice that far? 200 million years from now. Sounds unbelievable? It is. The future is big. Hungry. Scary. Very scary. Wild.
I'm John Delancey. Join me as we encounter creatures from a future so far away that only a few have ever dared imagine it. The future is wild. Brought to you by Discovery's Animal Planet and Evans and Sutherland Digital Theater. पृथ्वीवरच्या कोणत्याही ठिकाणाचं, कोणत्याही काळातलं, म्हणजेच भूत, भविष्य आणि वर्तमानातलं आणि कोणत्याही वेळेचं आकाश इथं आपण पाहू शकतो. असं समजा की आपण ताऱ्यांना स्पर्शही करू शकतो. ताऱ्यांच्या या पसाऱ्यातून अवकाश यात्राही करू शकतो. आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता आणि नक्की या, एकदा तरी नक्की या इथे. आणि हा आहे तारांगण, खूप भारी. चला निघू आता. चला तर मग आजचा एपिसोड मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.